नमस्कार मंडळी, तुम्हालाही जर तीर्थयात्रा काशी, अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ ठिकाणी जाण्याची इच्छा आहे, परंतु तुम्ही तुमचा सुखकर प्रवास होण्यासाठी तसेच तुमचा प्रवास आरामदायी होण्यासाठी एखादी तीर्थयात्रा पण शोधत असाल तर त्यासाठी काळजी कशाला करताय? आपल्या संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील 30 वर्ष अनुभवी असलेला श्री गणेश यात्रा कंपनी आहे ना, तर चला तुम्हाला मी त्यांच्या सगळ्या सुख सुविधा दाखवते। मंडळी, प्रवास करण्यासाठी एसी स्लीपर कोच बस आहे बरं का। तसंच तुमचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी तुम्हाला आतल्या सुख सुविधा दाखवते। आपला प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी या ठिकाणी भरपूर अशा सुख सुविधा आहेत। ठिकाणी तुम्हाला बसण्याची व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर झोपून जायचं असेल तर तुम्ही आरामात झोपून देखील जाऊ शकता। त्याचबरोबर जर तुम्हाला गरम होत असेल तर या ठिकाणी एसी सुद्धा सुविधा आहे, हे बघा। आणि जर तुम्हाला एसी चालत नसेल, एसीने त्रास होत असेल तर त्यांनी आपल्यासाठी फॅनची व्यवस्था देखील केलेली आहे। तसंच तुमचा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी या ठिकाणी चार्जिंग पॉइंट देखील आहे। तर या सगळ्या सुविधांमुळे तुमचा प्रवास लांबचा असो किंवा रात्रभराचा तो एकदम आरामदायी होणार आहे। नमस्कार ताई। नमस्कार। तुमचं नाव सांगा। मी सौ ज्योती विजय कवडे। कुठल्या आहात तुम्ही? मी संगमनेरचे। श्री गणेश यात्रा कंपनी सोबत आता ही तुमची कितवी ट्रिप आहे? चौथी ट्रिप आहे। म्हणजे याच्या आधीच्या 3 ट्रिपचा अनुभव तुम्हाला आहे? छान आहे। तर कशा प्रकारे झाली तुमची ट्रिप? खूप सुंदर झाली, कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, छान व्यवस्था होती। जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था कशी? अतिउत्तम। नमस्कार ताई। नमस्कार। तुमचं नाव सांगा। माझं नाव मीना नेमाडे। कुठून आलात तुम्ही? कोल्हापूरहून आले। कोल्हापूरहून आले तुम्ही। श्री गणेश यात्रा कंपनी सोबत हा कितवा प्रवास आहे तुमचा? माझा आता 5वा असेल। 5वा प्रवास आहे, म्हणजे तुम्हाला जास्त अनुभव आहे। तर कसं वाटलं तुम्हाला यांच्या सोबत प्रवास करताना? खूप सुंदर। काही म्हणजे त्यांनी जेवणाची राहण्याची व्यवस्था खूप सुंदर करतात। नाद करायचा नाही। नाद करायचा नाही। नमस्कार दादा। नमस्कार। तुमचा परिचय आपल्या मंडळींना सांगा ना। मी कृष्णा नागरे, आश्वी खुर्द येथील रहिवासी, श्री गणेश यात्रा कंपनीचा सर्वे सर्वा। आज 5 जून रोजी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, काशी, अयोध्या, गोकुळ, मथुरा, वृंदावन या ठिकाणी 20 दिवसाचा प्रवास सुरू झालेला आहे। दादा, पुढची जी तुमची यात्रा आहे तर ती कुठे जाणार आहे आणि कधी निघणार आहे? पुढची 1 ऑगस्ट, 1 ऑक्टोबर, सप्टेंबर रोजी केदारनाथ, बद्रीनाथ यात्रेची बुकिंग चालू झाली आहे। सीमित सीट शिल्लक आहेत, काही सीट बुकिंग झालेल्या आहेत। त्यानंतर प्रत्येक महिन्याला निघणारी काशी, अयोध्या, गोकुळ, मथुरा, वृंदावन, खाटूश्याम, द्वारका, रामेश्वर यात्रा, जगन्नाथपुरी यात्रा, नेपाळ यात्रा यांच्या बुकिंग प्रत्येक महिन्याच्या चालू आहेत। तर ज्या कोणाला यायचे असेल ताईंच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। चांगल्या सुखसुविकर सुविधा दिल्या जातील। नमस्कार ताई। नमस्कार। कुठून आलात तुम्ही? तुळजापूरवरून आलात। हो। या ठिकाणी आता तुमचा हा कितवा प्रवास आहे? पहिलाच आहे, पण सगळ्यांचा अनुभव ऐकून खूप छान वाटलं, म्हणून आम्ही यांच्याबरोबर म्हणून तुम्ही ठरवलं की श्री गणेश यात्रा कंपनी सोबत तुम्हाला हा प्रवास करायचा आहे। आणि त्यांनी आम्हाला येण्या जाण्यासाठी बसचा प्रवास करण्यासाठी आम्हाला गाडी पाठवली होती। म्हणजे तुम्हाला तुळजापूरहून या संगमनेरला येण्यासाठी गाडी पाठवली आणि कृष्णाचं खूप खूप आभारी आहेत आम्ही की आमची खूप खूप व्यवस्था केली राहण्याची, घरी पण खूप छान व्यवस्था केली। अशीच पुढची ट्रिप आमची अशीच छान। म्हणजे आता तुम्ही या पुढची ट्रिप निघाली तर तुम्ही त्या ट्रिप मध्ये सोबतच जाणार आणि पूर्ण आता कुठेही जाऊ तोपर्यंत आम्ही कृष्णासोबतच आहेत। मंडळी, तुम्हा सर्वांना तुमच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा। हॅपी जर्नी। थँक्यू।